फोन पडला की फोनच नाही मला. चला आता करायची शिमला मिरचीची भाजी. आज करायची शिमला मिरची. काय नाही लिंबाचा पाला घेऊन चालत म्हणजे काय असं काही बी शिमला लसूण जिरं मुंबईच्या बायाला काय काम. लिंबाचा पाला चालत घेऊन लिंब पडायला पाहिजे असं काय कुत्र्यावर धावते वाऱ्यामध्ये पडल्यावर ना गाड्यात मोडून मोडून येतात ना माझ्या बैल ते आपलं कसे मराठी लोक तुळशीला मानते तसे ते लोक बैल लोक लिंबाला मानतात. टाकते ते लाल तीळ झाले गरम आता टाकू जिरं. शिमला लपलं जायचं पाच खेळात जातात जातात खेळात जपतात आजी काय म्हणे जाईल लय पाऊस आहे बाप्पा नका दादा का जाय म्हणे जाईल आजी. आता शिंगाचं खूप बाजूला मस्त पिल्याला तिने मारलं मी मार मार बोल पिल्याला मार जाऊन मग काय अडायचं तिथं पिल्याला हुशार म्हणून म्हणून अडायचं होता शिकू देत नाही बाईनं मारलं बापू. मग ते नाही घ्यायच्या अनाडी टीचर मधल्यावानी तर घरीच शाळा हे सगळं सगळं घरीच तयार करायचं. मॅडम घरी बनवायची शाळा घरीच करायची. खसखस जातच नाही खिडकी नाही त्याच्यावर
झालं. आता नाही बनत असता. अजून थोडंसं पाणी टाकू म्हणजे मसाला तळून निघतो चांगला. मसाला तळून ठेवलं म्हणजे टाकू. बापू तसं म्हणताय का? ती काय म्हणेन मग घेऊन जा तुमचा नातू लाडच आहे त्याच्या आत कशाला टाकले. बाय तुमच्या नाताला कधी मार खावा त्याच मॅडमला मारून येतो का काहीतरी तेव्हा बहिणीच्या पोरावर गाणे. शाळामध्ये सरकारी शाळामध्ये जात होते. मग काहीतरी गुन्हा करत असेल तेव्हाच माहित असते ना. किती पहिलीला का दुसरीला? चला मग याचं काय चाललंय ते दाखवते मी तुम्हाला. लाईक शेअर करा शिमला मिरचीच्या भाजीला. चला मी दाखवते याचं काय चाललंय. तेच खेळणं तर कसं चालतं पिलू. हाय मित्रमैत्रिणींनो, हे बघा 4-6 दिवस झाले पाणी नाही आलं. बॉटल भरायच्या राहिल्या, ड्रम थोडासा राहिला भरायचा, हे टब भरला आहे आणि हे ड्रम थोडासा राहिला 1-2 तांब्याचा भरायचा. हंडे भरलेत आणि हे बॉटल पण रिकाम्याच राहिलं. आणि पाणी ना आमच्या इकडं ना 4-5 दिवस झाले पाणी, 6 दिवस झालं असं पाणी नाही आलं. सोमवार का रविवारपासून पाणी नाही आलं. शुक्रवार पाण्याची एवढी परेशानी झाली. पाऊस नाही तितक्या 2 दिवस झाले पाऊस बंद. गरमी एवढी व्हायला लागली, खूप गरमी व्हायला लागली. आणि 5-6 वाजता पाणी येते, 6 वाजता पाणी येते, 8 वाजता जाते, 2 तास पाणी जाते. आणि सगळ्या लोकांना मोटर लावल्यामुळं ना पाणी आज जास्त भेटलं नाही, पाणी खूप कमी आले. आणि गर्दात एवढा पडला होता. 4-5 दिवस झाले माझी व्हिडिओ पण नाही आले, कारण की माझा फोन आता काय सांगू पडायला लागला. व्हिडिओ टाकून आता घ्यायचं मला फोन करून बघू. आता आई चिकूच्या बापूच्या फोनवर शूट करून व्हिडिओ टाकायला लागला. व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक करा. आणि हो, शिमला मिरचीची भाजी जर आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अजून चांगले चांगले रेसिपी आवडत असतात तर मला कमेंट करून सांगा. वडापाव, भजी, काय काय आवडते ते असं काहीतरी कोणत्या भाजीतून करून रेसिपी दाखवते तुम्हाला. आणि आता भाजी पुसायची, हे सगळं काही आवडायचं आणि मार्केटमध्ये जायचं सासूबाईकडे. आणि तिथं गेल्यावर बघू भेटला काढायला व्हिडिओ त्याचा काढीन आणि तुम्हाला दाखवतो. पण आता ते सगळं काही गर्दा पडलं, ते चिकूचा बाप पण ते खेळायला लागतो. मला दाखवते ते आता काय चाललंय काय नाही द्यायचं. माझं याला हात घेऊन स्वयंपाक राहिला आहे. 4 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले, त्याचं टेन्शन. कारण की आपले मित्रमैत्रिणी वाट बघतात ना व्हिडिओचे, त्याच्यामुळे माझा आवाज तरी बारीक आहे. तुम्हाला सगळा कूलरचा आणि फॅनचाच आवाज येत असं नाही. इकडून तिकडून आला आवाज तर चिकूचा आणि चिकूच्या पप्पाचा आणि आजीचा आवाज येतो. आता चिकूची आजी तर गेली भाजी विकायला, माझ्या सासूबाई ते गेल्यात भाजी विकायला. मला पण बोलवलं मार्केटमध्ये, कारण की आज शुक्रवार बाजार भरतो तिथं. मग आता बाजारात काहीतरी घ्यायचं बघू, भेटलं चांगलं तर घेऊ. चिकूला मला काही तुम्हाला गावून आणलेत आमच्या सासूबाईने, मला आणले ते तुम्हाला दाखवेल कशा आहेत कशा नाही, केवढ्याला भेटल्या केवढ्याला मी ते दाखवेल तुम्हाला नंतर. कारण जर भेटलं आता काही नाही, रोजचं रोज पाणी येईल ना, त्याच्यामुळे मग काही नाही, पाणी पटकन होईल. आणि मग पाणी झालं ना मग तुमच्यासोबत गप्पा मारायला होतो. तर काय पाईपलाईन फुटली होती ना, त्याच्यामुळे पाणी नाही आलं 2-4 दिवस. 2-4 दिवस का 5-6 दिवस एवढं काय माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर करा. नवीन रेसिपी बघा कशा आहेत कशा नाही. चला तर मग दाखवते कसा गर्दा पडलाय. हे बघा सगळं गर्दा पडलाय असा. इकडे चिकूचे पप्पा ते कसं ते बघा अंधारात काय चाललंय त्यांचं. हे असा गर्दा पडलाय. हे आमचं मंदिर आहे आणि
बघा हे कसे बघायलेत माझ्याकडे. आमच्या चाळीतलं लोकेशन दाखवते मी तुम्हाला रात्रीचं मंदिर. चिकूचा आपण ते माझ्याकडे बघून हसायला लागले. चला तर मग व्हिडिओला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पण असं वाटते ते कमेंट करून सांगा.